पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मेट्रोनं प्रवास केला। पायाला दुखापत असतानाही गाड्यांचा ताफा न वापरता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे विधान भवन ते धारावी दरम्यान भुयारी मेट्रोनं प्रवास करताना पाहायला मिळाले। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आता स्वतः केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आहेत ते मेट्रोने प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। अर्थातच केंद्रीय मंत्र्यांचा ताफा त्यांनी मागे सोडून दिलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पायाला दुखापत आहे, दुखापत असतानाही अशा प्रकारे मेट्रोने प्रवास ते करतायत। नेमकं काय ते आवाहन करतात, सगळ्यांना काय सांगतायत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, विरोधी पक्ष मात्र टीका करतोय की पंतप्रधान आवाहन करतायत, त्यांचे नेते त्यांचे मंत्री मोठे ताफे घेऊन फिरतायत। स्वतः नाना पटोले यांनी आज टीका केलेली आहे। मला वाटतं की या टीका टिप्पणीचा विषय अजिबात नाही आहे। देशाला एक पुढे घेऊन जाण्यासाठी, देशाच्या इकॉनॉमीला मजबूत करण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे त्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये विरोधी पक्षांसोबत बैठक घ्यायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे। पण पवार साहेबांना माझं निवेदन आहे की पवार साहेबांच्या आणि प्रधानमंत्र्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत। त्यांच्याकडे काही सूचना असतील तर ते त्यांनी त्यांच्याकडे मांडाव्यात। ते त्यांचा फोन उचलतील ते त्यांना ते सांगू शकतात। पण बैठकीचा विषय नाही आहे। प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की पेट्रोल डिझेलमध्ये बचत झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा हा निर्णय घेतला की आपण मेट्रोने प्रवास करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आज मेट्रोने प्रवास करण्यासाठी मी आज आलेलो आहे आणि अनेकांनी सुद्धा मेट्रोने प्रवास करावा आणि पेट्रोल डिझेलमध्ये बचत करावी अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि त्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता अजिबात नाही। प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि असंख्य लोक त्याला प्रतिसाद देत आहेत आणि मी सुद्धा त्याला प्रतिसाद देण्याची माझ्या पक्षाची भूमिका आहे। आठवले यांच्यानंतर किती आमदार खासदार मंत्री आहेत ते अशा प्रकारे प्रवास करणार यावर आपली कडी नजर असेलच। कॅमेरामन अनिकेतसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।